मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिघे साहेबांच्या शक्तीस्थळावरील समाधीस केले अभिवादन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिघे साहेबांच्या शक्तीस्थळावरील समाधीस केले अभिवादन। यावेळी त्यांच्याबरोबर आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश मस्के यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल त्यांचा शाल घालून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, तर मराठा समाजातील काही बांधवांना ओबीसीचे दाखले देण्यात आले। सरनाईक साहेब यांच्या शुभहस्ते मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जयंती आणि मराठा आरक्षण अत्यंत अश्लील तावडे, यमुना म्हात्रे, बसवराज फनशेट्टी, विश्वनाथ वायसोळ आणि अमोल लवले या ठिकाणी जी काही समाजसेवा दिघे साहेबांनी आपल्याला शिकवली, त्यांच्या आदर्शावर त्यांनी दाखवलेल्या जे काही आपल्याला मार्ग दाखवला, मार्गदर्शन केलं, त्याप्रमाणे आपण ठाणे जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये काम करतोय। खरं म्हणजे बाळासाहेबांची देखील 23 जानेवारीला जयंती झाली। त्यांचाही आशीर्वाद, दिघे साहेबांचाही आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे। आणि आज धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या वाढदिवसा म्हणजे जयंतीच्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये एक मोठा निर्णय झाला। मराठा समाजाचं आंदोलन आपण या ठिकाणी त्याला यश मिळालं आणि सरकारने देखील इतर कुठल्याही समाजावर, ओबीसी समाज असेल, इतर कुठलाही समाज असेल, त्याच्यावर त्याला धक्का न लावता, अन्याय न करता अनेक वर्षापासून मराठा समाज जो सोयी सुविधा, सवलती यापासून वंचित होता, दिघे साहेबांच्या जयंती निमित्त त्यांना आज आपण न्याय दिलेला आहे। आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये आज मराठा समाज मोठ्या प्रमाणावर आहे। मराठा समाजाने अनेक लोकांना मोठं केलं, परंतु समाजसेवा सवलतीपासून आजपर्यंत वंचित होता। परंतु तो निर्णय घेण्याचं काम आपल्या सरकारने केलं, याचा मला अभिमान आहे। सरकार सर्वसामान्यांचं, गोरगरिबांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, माता भगिनींचं, युवकांचं, सगळ्यांचंच आहे। पुन्हा एकदा आनंद दिघे साहेबांना विनम्र अभिवादन करतो। धन्यवाद। आणि सर्व उपस्थित आपले भजनी मंडळ दरवर्षीप्रमाणे आपल्या तुमचंही स्वागत करतो। संग्राम काय आपला संग्रामला पण माहिती आहे काय करायचं ते, आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा दिघे साहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ठाणे महानगरपालिकेचे वकील माननीय नामदार